नाशिकच्या विविध प्रश्नांसाठी जनाक्रोश मोर्चा. संजय राऊत यांची उपस्थिती. नाशिक, 17 ऑगस्ट 2026. नाशिक शहरातील विविध नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने सोमवारी जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच अपघातांचा वाढता धोका या प्रश्नांवरून मोर्चाद्वारे महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. हा मोर्चा शिवसेना कार्यालयापासून नाशिक महापालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चादरम्यान यमराज आणि रेड्याचे प्रतिकात्मक रूप आणून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनावर टीका करत नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. महापौर आणि आयुक्तांनी संवेदनशीलता दाखवत नागरिकांच्या प्रश्नांवरील निवेदन स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले. नाशिकच्या मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. हेडलाईन: जन आक्रोश मोर्चा निघतो आहे. खड्ड्यांच्या संदर्भात हा सगळा आक्रोश पाहायला मिळतोय. काय नाही, आता हे आम्ही म्हणायचंच काही कारण राहिलेलं नाही. हे आता लोकांनीच काय म्हणतात हे आता लोकांकडे चर्चा करून आपण पहा की लोक कोणत्या प्रमाणात इथं उपस्थित आहेत. महिला उपस्थित आहेत, रिक्षा चालवणारे लोक उपस्थित आहेत, टेम्पो चालवणारे लोक उपस्थित आहेत. हे सर्व लोक उपस्थित आहेत. याचं कारण त्यांना तो त्रास झालेला आहे. 1-2 महिन्यापासून प्रचंड त्रास होतो आहे. त्या त्रासाला कंटाळून लोक आज उपस्थित झाले. एकंदरच पाहिलं तर सिंहस्थाचे काम एका बाजूला सुरू आहे असं कारण दिलं जात आहे, दुसरीकडे नागरिकांचे जीव जात आहे. कसं बघता? सिंहस्थाचं कारण आहे रस्त्यांची कामं व्हायला पाहिजेत, शहराचा विकास व्हायला पाहिजे. 12 वर्षातून एकदा सिंहस्थ होतोय, त्यासाठी प्रशासन तयारी करतोय. परंतु त्या तयारी करत असताना सर्वसामान्यांच्या रोजच्या व्यवहारात अडचण यायला नको याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. दिल्लीमध्ये आपण एक उद्योग रोजगाराचा प्रश्न उपस्थित केलाय. काय नेमके त्याबद्दलचं आपलं मत आहे? चर्चा तर लोकसभेत झाली नाही, परंतु जे लेखी उत्तर आलेलं आहे त्याच्यातून जे आकडेवारी आलेली, त्या आकडेवारीत जे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सुचवलं आहे की काही उद्योग जे बंद होते, कागदावरच होते, त्याबाबत 74% उद्योग असे होते. असं जर असेल तर मला त्याबद्दल आनंद आहे, कारण महाराष्ट्र हे एक नंबरचं राज्य होतं आणि ते राहायला पाहिजे ही माझी भावना आहे. परंतु मूळ प्रश्न हा वेगळा आहे की जे लोकांना बेरोजगार झालेले आहेत त्यांचे पुढं काय झाले, त्यांना त्यांची ग्रॅज्युटी मिळालेली आहे का, त्यांचे फंडाचे पैसे मिळालेले आहेत का, किंवा त्यांचा कुठेतरी परत नोकऱ्या लागलेल्या आहेत का, शासन त्याच्यासाठी काय मदत करतं, हा माझा मूळ प्रश्न होता आणि त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही, पण ते मिळेल अशी अपेक्षा आहे. नाशिककर खरं तर रस्त्यावर उतरणार आहे आणि नाशिककरांचा आक्रोश काय आहे आज या प्रशासनाला बघायला मिळणार आहेत. कारण की तुम्हाला सांगतो 7 बळी गेले आणि काल रात्री अतिशय दुर्दैवी घटना घडली की 15 वर्षाचा मुलगा कॅनडा कॉर्नर येथे त्याचाही दुर्दैवी खड्ड्यांमुळे मृत्यू झाला. तरी या प्रशासनाला कुठेही जाग येत नाही आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आमचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि संपर्क उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे. कारण तुम्हाला सांगतो वारंवार दर महासभेमध्ये नगरसेवकांनी आंदोलनं केली असतील. आम्ही त्यांना इशारा देखील दिला प्रशासनाला की दोषींवरती कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा. तरी हे झोपलेलं प्रशासन जागा होत नाही आणि त्यांना जागा आणण्यासाठी आज नाशिककर रस्त्यावर उतरताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत. नाशिक महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार चालला आहे, जो 35,000 कोटीचा जो घोटाळा या ठिकाणी महानगरपालिका करते, जे लाच खाऊ कंत्राटदार आहेत, जे अधिकारी आहेत, जे टक्केवारीवर काम करणारे अधिकारी आहेत, त्यांना जाब बसण्यासाठी व महानगरपालिकेला जागा करण्यासाठी आज हा नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जो मोर्चा आहे तो या ठिकाणी काढण्यात येत आहे. आणि नक्कीच या मोर्चाच्या माध्यमातून, हा धडक मोर्चाच्या माध्यमातून महानगरपालिकेला जाब असेल व ते काम सुरळीत काम चालू होईल असे आश्वासन त्यांच्याकडून अपेक्षा करतोय.
बाबासाहेब आंबेडकरांचा ओके थँक्यू. प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खातोयस. आता आमचे जीव सुद्धा खातोयस तू. काल आम्ही त्या ठिकाणी एका रस्त्याचे नेते संजय राऊत साहेब, आम्ही नरकात जगतोय. या नाशिकचा नरक करून टाकलाय या महाजनांनी आणि या महापालिकेच्या सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी. की आमच्याशी बोलले असते तर मार्ग निघाला असता. काय बोलणार तुमच्या बाबतीत? आणि तुम्ही ज्या हसऱ्या चेहऱ्याने सर्व प्रश्नाकडे बाबतीत कुठलीही संवेदना नसलेलं हे प्रशासन आहे महापालिकेचं. जनतेचा आक्रोश आहे आणि ह्या जनतेचा सेल्फी नंतर घेणार. तिथेच थांबा, तिथेच थांबा. राऊत साहेब थोडं पण